Sit. Sit. Good girl. Good girl. Good girl. शाळेत गुद्दू गुद्दू कर. नमस्कार. एकला चलोरेच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण इथे आहोत क्वेस्टमध्ये. वाड्याजवळील सोनाळे गावामध्ये सुरू असलेला हा शैक्षणिक उपक्रम गेल्या 8 वर्षापासून ज्यांच्या वेगळ्या ओळखीची तुम्हाला गरज नाही असे सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा शैक्षणिक उपक्रम इथे सोनाळे परिसरामध्ये सुरू आहे. इथे सुरू असलेल्या वेगवेगळ्या कामांसंदर्भात अतुल कुलकर्णींशी आपण आज संवाद साधणार आहोत. अतुलजी नमस्कार. एकला चलोरेमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. आज तुम्हाला बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे असेल कदाचित ती एकदम लाडामध्ये आलेली दिसते. हिचं नाव जानू आहे. तिला मी आधी जरा, कारण आपल्याला आल्यापासून ती खूप त्रास देते, आधी आपण तिला आतमध्ये ठेवूया आणि मग आपण बोलूया. चालेल. आपण आता इथे तानसामध्ये आहोत. हे जे आमचं घर आहे आणि मला तुम्ही आज येताना तानसा शब्दाची जी हे सांगितलीत, मूळ जे सांगितलं तेजसा, त्याच्यापासून तानसा आलंय. तर हे मला आज तुमच्यामुळे तानसाचा तुम्ही हे चांगलं केलंय. त्याच्यामध्ये हे आमच्या एका मित्राने आम्हाला सगळे कृतिका टाकलीत. हे आमचं घर आहे. आम्ही जे नुकतंच 2-3 वर्षापूर्वी बांधून तयार झालं, हे 2 वर्षापूर्वी. आणि हे मूळ क्वेस्ट, जसं तुम्ही उल्लेख केलात, तर क्वेस्टच्या कामाला ह्याचा उपयोग व्हावा वर्कशॉप्ससाठी, तर एकूण संस्थेचं काम आणि इतर काम कलाकारांना उपयोग व्हावा, या सगळ्या दृष्टिकोनातनं ह्याचं डिझाईन केलंय. क्वेस्ट म्हणजे क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट. म्हणजे शिक्षणाचा दर्जा वाढावा, विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव जागृती व्हावी, त्याच्याबरोबर शिक्षकांमध्ये सुद्धा शिक्षणाच्या ज्या नवीन संकल्पना आहेत त्या त्यांच्यामध्ये अधिक स्पष्ट व्हाव्यात, त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. तुम्ही वाडे तालुक्यातल्या या आदिवासी भागात काम करतात, त्याच्याबरोबर नंदुरबार मधल्या तो तोरणमाळच्या खालचा सगळा भाग आहे, झापी शिंदी, त्या भागात मी पायी फिरलेलो, मला ठाऊक आहे. तिथे सुद्धा तुमचं काम सुरू आहे. तर 8 वर्षामध्ये तुमची काय म्हणजे ऑब्झर्वेशन्स काय आहेत, त्या कामाला प्रतिसाद लोकांचा जो मिळतोय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा जेव्हा आमचं ठरलं की या भागामध्ये काम करायचं, त्यावेळेला मी आणि निलेश निमकर, जे क्वेस्टचे डिरेक्टर आहेत आणि फाउंडर ट्रस्टी आहेत, आम्ही दोघे इथे आलो आणि आपली जी नदी आहे, देऊळ आहे आपल्या तिळशाच्या जी नदी आहे, तर तिथे शिक्षकांचं एक मीटिंग होती दर महिन्याची, सरकारी शिक्षकांची. तर त्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा मी आणि निलेश गुरुजी आलो आणि सगळ्या शिक्षकांना पहिल्यांदा काही शिक्षणातले छोटेसे प्रयोग करून निलेश गुरुजींनी दाखवले. आणि त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही या भागात काम करण्याचा विचार करतो आहोत आणि दुसरी काहीतरी एक वेगळी शाळा काढायची असा आमचा अजिबात उद्देश नाहीये. बरोबर. तर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीम बरोबरच काम करायचं. बरोबर. आणि व्यवस्था अनेक वर्षांपासून या भागामध्ये आणि तुम्हाला ठाऊकच आहे की महाराष्ट्रामध्ये फार उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आहे. दर 1 किलोमीटरला प्राथमिक शाळा आहे, 3-4 किलोमीटरला माध्यमिक शाळा आहे. आपली जी पॉलिसी आहे, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, हा जो पेपर आहे प्रोफेसर यशपालांनी तयार केला, ती नॅशनल पॉलिसी आपली अत्यंत उत्तम आहे. पाईपलाईन जी मध्ये आहे तिथून खालपर्यंत, त्याच्यामध्ये खूप लूपहोल्स आहेत आणि खूप त्यामुळे गळती लागते. तर ह्या सिस्टीम बरोबर काम करून जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर, मुख्यत्वे आम्ही अर्थातच प्रायव्हेट शाळांबरोबर काम करतो, परंतु ह्यांचं आपलं जे एक सतत ओरड आहे, आता परवाच प्रथमचा परत रिपोर्ट आला होता की शाळांची जी क्वालिटी आहे त्याच्यामध्ये इतका मोठा प्रॉब्लेम आहे, तर त्या क्वालिटीचं सुधारणा करणं, त्या क्वालिटीमध्ये, ह्या उद्देशाने क्वेस्ट आम्ही सुरू केली. तर तुम्ही जेव्हा आता प्रतिसादाबद्दल बोललात, त्यावेळेला पहिल्यांदा ती मीटिंग मला आठवली की जेव्हा शिक्षकांचं पहिल्यांदा आम्ही एक कॉपरेशन त्यांच्याकडनं अपेक्षित केलं. आणि मला सांगायला खरंच खूप आनंद वाटतो की सोनाळाचा हा जो अख्खा परिसर आहे, किंवा वाडा तालुका जो अख्खा आहे, सरकारी अधिकारी असोत, इथले शिक्षक असोत, नागरिक असोत, ह्यांचं इतका उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. आणि नितीन विशे, जे सोनाळ्याचे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा ह्याच्यामागे खूप मोठा हात आहे. अर्थातच अडीअडचणी येतात, लोकांचा विश्वास संपादन होईपर्यंत काही वेळ लागतो, परंतु आज मी नक्की असं म्हणेन की आम्ही जर इथे काम करत असू एवढ्या मोठ्या प्रमाणात, तर त्याचं संपूर्ण श्रेय
हे इथल्या नागरिकांना, इथल्या सरकारी अधिकाऱ्यांना आणि इथल्या शिक्षकांना आहे. मग क्वेस्टच्या माध्यमातून तुम्ही इथे वेगळ्या प्रकारे वाचनाची अभिरुची वाढावी, लिपीची ओळख जास्त पद्धतीने मुलांमध्ये व्हावी, त्याच्या जोडीला शिक्षकांमध्ये सुद्धा विद्यादानासंदर्भात, अध्यापनासंदर्भात नवनवीन प्रयोग त्यांना करता यावेत, यासाठी सुद्धा प्रयत्न करतात. त्याबद्दल जरा काय सांगा. क्वेस्टचा जो मूळ उद्देश निलेश गुरुजींनी आमच्यासमोर मांडला, आम्ही जेव्हा क्वेस्ट सुरू करायची ठरवली 2007 मध्ये 1 जानेवारीला, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपण शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी लोकांना मदत करणार आहोत. आता तो कसं करायचं, तर आपण काही मॉडेल्स तयार करणार आहोत ज्याच्यावरती आपण टाऊन सुलाखून ती मॉडेल्स आपल्या हाताखालनं जातील. बरोबर. आणि ती मॉडेल्स रेप्लिकेबल असतील, आपण दुसरीकडे वापरता येऊ शकतो. एक्झॅक्टली. तर अशा पद्धतीचा एक विचार घेऊन आम्ही काम सुरू केलं आणि अर्थातच मुलांबरोबर त्याचबरोबरीने शिक्षकांबरोबर हे काम करायला पाहिजे, कारण फक्त आपण मुलांबरोबर करत राहिलो तर जी मूळ समस्या आहे ती कदाचित होणार नाही तर सॉल्व. तर आपल्याला शिक्षकांबरोबर सुद्धा आपण काम करू. तर अनेक उपक्रम हळूहळू आम्ही सुरू केले. जो पहिला आमचा उपक्रम होता तो बालभवन नावाचा होता. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ह्या इयत्तांसाठी, पहिली, दुसरी साठी शाळा सुरू व्हायच्या आधी आणि तिसरी, चौथी साठी शाळा संपल्यानंतर मुख्यत्वे करून भाषा आणि गणित, कारण हे दोनच मुख्य विषय असतात, मुख्य विषय आहेत, कारण त्याच्यावरती बाकी सगळे विषय आधारित आहेत. कारण तुम्हाला जर मराठी लिहिता वाचताच धडपणे आलं नाही तर तुम्ही इतिहास, भूगोल, सायन्स काय करणार किंवा गणित आलं नाही तर तुम्ही कसं पुढे शास्त्रावरती काम करू शकाल. तर ह्या अनुषंगाने बालभवन हा आम्ही उपक्रम सुरू केला, जो आता इथे सोनाळ्याच्या आसपास 9 गावांमध्ये हे काम चालू आहे. आणि मी आता असं म्हणेन 7-8 वर्षांनंतर की ही आमची प्रयोगशाळा आहे. बरोबर. म्हणजे इथे जे प्रयोग त्याची जी तुम्हाला फल निष्पत्ती कळेल की त्याचे रिझल्ट तुम्हाला कळतील, ते मग तुम्हाला दुसरीकडे त्याचा वापर करता येऊ शकेल. अर्थातच पूर्ण अभ्यासाअंती हे सगळं तयार केलं जातं मॉडेल. आणि बालभवन ही आमची एक महत्वाची अशी प्रयोगशाळा आहे. पण एक सांगायची गोष्ट अशी की साधारण 2-3 वर्ष आम्ही बालभवनाचं काम केल्यानंतर रतन टाटा ट्रस्टला असं वाटलं की हे खूप चांगलं मॉडेल आहे आणि नंदुरबार धडगाव ज्याचा तुम्ही उल्लेख केला तर तिथे हे मॉडेल रेप्लिकेट करावं. आणि जो आमचा मूळ विचार होता, तर आमची टीम तिथे 3-3.5 वर्ष नंदुरबार धडगावमध्ये राहिली. त्यांनी तिथे अनेक आश्रमशाळांमध्ये आणि इतर शाळांमध्ये बालभवनं सुरू केली. आणि आत्ता 6 महिन्यापूर्वी आम्ही सक्सेसफुली तो लोकल लोकांच्या हातात कार्यक्रम देऊन त्यांना ट्रेन करून संपूर्ण सेट करून आता आम्ही तिथनं बाहेर पडलेलो आहोत. महाराष्ट्राच्या सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी बोलीभाषा वेगळी असते आणि दुर्दैवाने आपल्या या 14 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थी आहेत किंवा आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. एकूण आपल्या राज्याच्या लोकसंख्येच्या 9% आदिवासी आहेत, परंतु आदिवासी अभ्यासक्रम त्या भाषेतून शिकवला जात नाही. त्यावर काय तुम्ही विचार केला? कारण हा खूप मोठा विषय आहे खरं म्हणजे. हो, खूप मोठा आणि खूप महत्वाचा विषय आहे. कारण हेही खरं आहे की तुम्हाला एकदा तुम्ही फॉर्मल शिक्षण पद्धतीकडे गेलात की तुम्हाला काहीतरी स्टँडर्डायझेशन करावं लागतं आणि त्यामुळे मराठी जी भाषा आपण एक स्टँडर्ड ज्याला आपण म्हणतो अशा भाषेमध्ये ते अभ्यासक्रम येणं हे गरजेचं आहे. आम्ही काही पुस्तिका तयार केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आदिवासी म्हणजे चित्र, त्याला आदिवासी भाषेत काय म्हणतात तो शब्द आणि त्याला मराठी भाषेत काय म्हणतात तो शब्द, असे आम्ही अशा पुस्तिका तयार केलेल्या. एक फार मूलभूत अशा पद्धतीचं काम तिथे झालंय आणि त्याचा खूप उपयोग आम्हाला झाला आणि बाहेरच्या एजन्सीजनी सर्व्हे करून हा अहवाल मांडलेला आहे की ह्याचा उपयोग होतो आहे. तर बालभवन जे मी तुम्हाला म्हणालो की त्याचा तिथे सुद्धा ह्या पुस्तिकांचा उपयोग करून घेऊन आम्ही आदिवासी भागांमध्ये बालभवनं चालवली आणि ती आता फार सक्सेसफुली चालू आहेत. आम्ही इकडे आल्यानंतर सुद्धा, म्हणजे विड्रॉ झाल्यानंतर सुद्धा, जी महत्वाची गोष्ट मला वाटते, कारण एकदा काम तिथे रुजवल्यानंतर ते तिथल्या लोकांच्या माध्यमातून चाललं पाहिजे आणि ते बेसिक प्रिन्सिपल आहे. सगळंच आम्ही करतो ह्याला काही अर्थ नाही, कारण एवढी मोठी सिस्टीम जी आहे त्याला ऍड्रेस करायची तर तुम्हाला ही पॉलिसी राबवावी लागेल. तर अशा पद्धतीने अनेक उपक्रम आहेत. उदाहरणार्थ अंकुर नावाचा आमचा उपक्रम आहे, तो अंगणवाडी बरोबर आम्ही करतो, अंगणवाडी शिक्षिकांबरोबर. कारण आपल्याकडे सेविका ज्या असतात सगळ्या, एक्झॅक्टली. आणि आपल्याला कल्पना आहेच की अंगणवाडी मध्ये न्यूट्रिशन वरती बऱ्यापैकी भर आहे,
परंतु त्याचा जो शिक्षणाचा भाग आहे त्याच्यामध्ये थोडंसं जरा आणखीन तयारीची किंवा एका इनपुटची गरज आहे. तर त्यामुळे मुळात अंगणवाडी ही कल्पना खूपच छान होती. म्हणजे ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या माध्यमातून ती कल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात आणि देशभरात ते नंतर मॉडेल वापरलं गेलं. पण नजीकच्या काळामध्ये अंगणवाडीचा ज्या पद्धतीने विस्तार व्हायला पाहिजे होता तो होताना दिसत नाही. तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल? मी म्हटलं तसं की त्याच्यात बरेच फॅक्टर्स आहेत आणि त्या एका सेविकेला इतकी कामं करायला लागतात अगदी अत्यंत कमी वेतनामध्ये. आणि अंगणवाडीमध्ये काही जो ठराविक एक शैक्षणिक इनपुट द्यावा लागतो तो जर दिला गेला तर मग पहिलीपासून खूप गोष्टी सोप्या होतील मुलांना. अशा दृष्टिकोनातनं आम्ही अंगणवाडी शिक्षिकांच्या साठी म्हणून एक उपक्रम राबवतो आहोत. तो 30 अंगणवाड्यांपासून सुरू करून आज 110 अंगणवाड्या वाडा तालुक्यातल्या आम्ही कव्हर करतो आहोत. आणि तिथे शिक्षिकांना 6 टप्प्यांमध्ये इनपुट दिला जातो. इथे सोनाळ्याच्या आमच्या ऑफिसमध्ये वर्कशॉप्स होतात आणि त्याच्यानंतर आमचे जे कार्यकर्ते आहेत तर ते तिथे जाऊन त्यांच्याबरोबर हँड होल्डिंग करून त्यांना जो आम्ही इनपुट दिलेला आहे तो त्यांच्याकडनं करवून घेतात. कारण अंगणवाडीमध्ये बेसिकच शिक्षणाची सुरुवात तिथे होते. करेक्ट. ती जर आपण चांगल्या पद्धतीने पाया जर मजबूत केला तर आणखीनच जास्त होईल. आणि आता जे आपण ऐकतो की 7वी मध्ये आपला इतका मोठा ड्रॉप आउट आहे. म्हणजे पहिलीच जर 100 मुलं गेले तर पदवी पर्यंत फक्त 15 जण उरतात. एक्झॅक्टली. हा सुद्धा जो भाग आहे मी जो तुम्हाला आता म्हंटल की तिथपर्यंत गेलेलीच नाही, 7वी पर्यंत आलेली आहेत परंतु 8वीत जाण्यासाठी जो एक जिथपर्यंत तयारी व्हायला पाहिजे तिथपर्यंत झालेली नाही. तर या गोष्टीवरती काम करण्यासाठी सक्षम नावाचा एक कार्यक्रम आहे जोही आम्ही मोठ्या प्रमाणात करतो आहोत. जे नाव आहे त्याच पद्धतीने बरोबर सक्षमीकरणाचं काम. आणि त्याच्यामध्ये क्वेस्टची जी पद्धत आहे की आम्ही एक टेस्ट पहिल्यांदा देतो आणि ती जी मुलं आहेत त्यातली कुठली मुलं कुठल्या लेव्हलला आहेत हे अंडरस्टँडिंगच्या हे आम्ही त्यातनं शोधतो. आणि त्या गटातल्या मुलांवरती सेपरेटली, हे अत्यंत महत्वाचं आहे की सगळ्यांना सरसकट बसून असं नव्हे तर ज्याला जिथे कामाची आवश्यकता आहे त्याच्यावरती तिथून सुरुवात करून त्यांना एका बेसिक लेवलवरती सगळ्यांना घेऊन येणे. अशा पद्धतीचं गणिताच्या बाबतीतलं सक्षम हा कार्यक्रम पण क्वेस्टच्या कामाचा एक भाग आहे. ह्या सगळ्यासाठी अर्थातच एक एज्युकेशनल मटेरियल लागतं. कारण आपल्याकडे दुर्दैवाने झालंय काय की आपण ज्या गणित असो, भाषा असो, शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण पाश्चात्यांकडनं घेतलेल्या आहेत. आणि त्या इंग्रजी भाषा असेल किंवा इंग्रजी आकडे असतील ते शिकवणारी ती पद्धत आहे. त्यांनी संशोधन करून स्वतःसाठी काढलेली. आपण ती तशी आपण म्हणजे मेकॉले साहेबापासून जी परंपरा सुरू झाली होती, दुष्ट परंपरा म्हणू शकतो, ती अजूनही आपल्याकडे तुटलेली नाही. आणि काय आहे माझं एक अत्यंत मत आहे की इंग्रजांनी केलं असं करून ठीक आहे ना, केलं राहू दे, ठीक आहे. आता त्याच्या पुढे आपण झाली की 70-80 वर्ष होत आली की आता आपण काय केलं आता आपण पर्यंत, तर आपण हे पास करूया आता की साहेबांची नावं घेऊन त्यांना हे करूया असं मला फार वाटतं. तर अशा सगळ्या संशोधनाचा सुद्धा एक प्रोजेक्ट इथे चालू आहे, लिरिल म्हणून, जे अझीम युनिव्हर्सिटी, अझीम प्रेमजी जी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्या सहकार्याने आणि रतन टाटा ट्रस्ट यांचा एक कंबाईंड प्रोजेक्ट आहे जे 5 वर्ष साधारणपणे 150-200 मुलांना ट्रॅक करणं आणि त्यांचं कसं कसं होतंय आणि शैक्षणिक त्यांच्यातले बदल भाषेच्या दृष्टीने आणि कशी भाषा शिकली जाते मुळात मराठी भाषा. तर ह्याचं कधीही आश्चर्य वाटेल आपल्याला, पण संशोधन खूप कमी याविषयी झालेलं आहे या लेवलवरती, म्हणजे मुलांच्या लेवलवरती. तर त्या पद्धतीचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. भाषा शिकायलाच पाहिजे, मुद्दा तो नाहीये, पण इंग्रजी भाषा शिकायला पाहिजे ना. त्याच्यासाठी विषय इंग्रजीतनं शिकण्याची गरज आहे असं नाहीये. आणि होतं कसं की जी भाषा तुमच्या परिसरात नाही, जी भाषा तुमच्या पालकांना येत नाही, अशा सगळ्या वातावरणामध्ये त्या भाषेत शिका पहिलीपासून असं जर आम्ही मुलांना सांगायला लागलो, आणि मुख्यत्वे पालकांना मला असं फार सांगावं असं वाटतं की हा विचार आपण करायला पाहिजे. आपण सरस्वती साधन केंद्र आमचं जे आहे क्वेस्टचं, तर तिथे आलोय आपण. बघूया आतमध्ये मी जे आता तुम्हाला प्रोग्राम सांगितले वेगवेगळे त्यांची माहिती देणाऱ्या जे फलक आहेत आमचे ते आतमध्ये आहेतच.
हे जे सरस्वती साधन केंद्र आहे ते मुख्यत्वे करून शिक्षकांची जी वर्कशॉप्स आम्ही घेतो किंवा आमचे जे काही बालमित्र आहेत किंवा इतर कार्यकर्ते आहेत तर त्यांची जी काही वर्कशॉप्स घेतो तर त्या सगळ्यासाठी ही जागा आम्ही वापरतो. आणि एक कार्यक्रम मी तुम्हाला आत्ता सांगितला नाही, तो म्हणजे ऑनलाईन फोरम आहे. तर शिक्षकांसाठीचा हा कार्यक्रम आहे. आमची वेबसाईट आहे quest.org.in नावाची. तर त्याच्यावरती शिक्षकांसाठी एक फोरम आहे जिथे शिक्षक त्यांना जे काही प्रश्न असतील पडले असतील तर ते फोरमवरती मांडतात, त्यांना उत्तरं दिली जातात. तर इंटरॅक्टिव्ह फोरम आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन कोर्स मराठीमधला शिक्षकांसाठीचा पहिल्यांदी क्वेस्टनी सुरू केलेला आहे की मराठीमध्ये असे कोर्सेस ऑनलाईन. तर तेही वेबसाईटवरती आहेत. बाकी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीचे सगळे लिरिलचा जो कार्यक्रम सांगितला त्याची माहिती देणारे काही फलक म्हणा किंवा ग्रामीण बालभवनची ही संकल्पना तुम्ही म्हणा, हो ती पण इथे आहे. तर हे जे तुम्ही जे ग्राफ इथे मांडलेला आहे, बालभवन मध्ये जी मुलं होती आणि जी बालभवन मध्ये नव्हती अशा मुलांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करून इथे हे केलेलं. आणि मी मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे हे आम्ही केलेला सर्व्हे नाही, तर ह्या बाहेरच्या एजन्सीजनी SNDT कॉलेजनी वगैरे केलेले सर्व्हेज आहेत जिथे आम्ही नव्हतो, म्हणजे त्यांनी बाहेरनं येऊन केलेले हा सर्व्हे आहे. एक गोष्ट मला नेहमी वाटते खरं की अशा पद्धतीचं काम करणारी जी संस्था आहे, शिक्षणाबद्दल काम करणारी की कुठलीही सामाजिक संस्था आहे, आमचं काम खूप वाढतं आहे हे सांगताना मला नेहमी अत्यंत वाईट वाटतं. त्याचं कारण असं की ह्याचा अर्थ असा की समस्या जी आहे ती वाढत चाललेली आहे किंवा त्या समस्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही. माझं स्वप्न जर काय असेल असं जर तुम्ही जे काही म्हणाल, ते स्वप्न हे आहे की क्वेस्ट ही संस्था बंद पडली कारण आम्हाला काम राहिलं नाही काहीही करण्याचं शिक्षणाच्या बाबतीतलं. असं जर काही झालं, भरपूर काम आहे खरं सांगायचं, दुर्दैव आहे, काम आहे, ही वस्तुस्थिती आहे, खूप दुर्दैव आहे हे, परंतु इलाज नाही. असो. लिपीचा हा खूपच चांगला उपक्रम आहे कारण आजही मराठी लिपी जी ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने शिकवलं जातं, उदाहरणार्थ क ख ग घ आपण हे जे पाठ करत आलेलो आहे, तर मुलाला बेसिकली पाठ का आपण करतो आहोत त्याचं सिग्निफिकन्स काय, कारण किती नाही म्हटलं तरी हे चित्र आहे ना, एक अक्षर काय हे चित्र आहे, जोपर्यंत त्याचा अर्थ तुम्हाला लागत नाही तोपर्यंत. तर माझे पुस्तक जे मी म्हणालो लिपीच्या खाली आमचा जो कार्यक्रम चालतो, तर त्याच्यामध्ये बेसिकली संशोधन करून कुठली जे शब्द आहेत की जे पहिल्यांदी उच्चारले जातात, ते सगळी अक्षरं शिकवण्याच्या भानगडीत न पडता चटकन मुलांना शब्द शिकवायचे आणि तिथून त्यांची गोडी वाढवायची की, आणि त्याला एक पर्पज द्यायचा की आपण का करतोय. गणिताच्या बाबतीतलं एक मला अत्यंत उदाहरण असं द्यावंसारखं वाटतं, पटकन प्रेक्षकांना त्याचा अंदाज येईल की आजकाल होतं काय की 1 to 100 इंग्रजीमध्ये पाठ करणं आणि 1 ते 100 मराठीमध्ये पाठ करणं, हे आपल्याला असं वाटतं की 1 to 100 पाठ होतं तर 1 ते 100 का नाही पाठ होत तेवढ्याच वेळामध्ये. मुळात असं आहे की इंग्रजीमध्ये 1 to 100 जर पाठ करायचं असेल मुलाला किंवा शिकायचं असेल तर 1 to 20 इथपर्यंत पाठ केल्यानंतर पुढचं सगळं 21, 22 एवढंच आहे. मग त्याच्यानंतर मी फक्त 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पाठ केलं की झालं, पुरतं. मराठीमध्ये लक्षात घेऊया आपण की समजा 2 हा आकडा असेल तर आपण किती पद्धतीने फक्त 2 हा आकडा उच्चारतो ते बघा. 22, 32, 12, बा, ब, ब, 32, बे, 42 2च आहे, परंतु बा, ब, बे आपण लहान मुलांच्या दृष्टीने विचार केला 82, 92 इतका वेळेला म्हणजे इतक्या प्रकाराने आपण 2 हा आकडा उच्चारतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की मराठीमध्ये आपण एक्झॅक्टली उलट उच्चारतो. म्हणजे कसं की लिहिताना 3 आणि 2 असं आपण लिहितो, उच्चार करताना आपण 32 असं आपण उच्चार करतो, एक्झॅक्टली इंग्रजीच्या उलट 32 एक्झॅक्टली. तर त्यामुळे मुलाला जर
1 ते 100 हे आकडे पाठ करायचे असतील तर त्याला प्रत्येक आकडा जवळजवळ वेगळ्या पद्धतीने पाठ करावा लागतो. त्याचं एक लॉजिक नंतर आपल्याला सापडतो, तो मुद्दा नाही. सांगायचा मुद्दा हा की आपल्या मोजण्याची पद्धत, आपली भाषा ह्याच्यात खूप फरक आहे. तर त्यामुळे त्याच पद्धती आपल्याला लागू करता येणार नाही. युरोपामध्ये जेव्हा मॉन्टेसरी शिक्षणाची म्हणजे मॅडम मॉन्टेसरीने इंट्रोड्यूस केली, त्याच सुमारास आपल्याकडे गिजूबाई बधेका, ताराबाई मोडक, या म्हणजे किती प्रचंड त्यांच्याकडे दृष्टी होती. आणि मला ताराबाईंचं आठवतं, ताराबाई मोडकांना जेव्हा प्राथमिक शिक्षणात काम करायचं होतं तेव्हा त्यांनी महात्मा गांधींना जाऊन भेटले आणि त्यांनी विचारलं की मला शिक्षणामध्ये काम करायचं आहे. तर महात्मा गांधींनी सांगितलं की तुला जर प्राथमिक शिक्षणाचं काम करायचं आहे तर तुला या मुलांना त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण द्यावं. अगदी सरळ आहे. आणि काय आहे की इंग्रजी भाषा शिकायलाच पाहिजे, मुद्दा तो नाहीये, पण इंग्रजी भाषा शिकायला पाहिजे ना. त्याच्यासाठी विषय इंग्रजीतनं शिकण्याची गरज आहे असं नाहीये. आणि होतं कसं की जी भाषा तुमच्या परिसरात नाही, जी भाषा तुमच्या पालकांना येत नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की शिकवणारे शिक्षक, जे वेगवेगळे विषय शिकवणारे शिक्षक आहेत, जे इंग्रजीतून शिकवा असं ज्यांना सांगितलं जातं, त्यांना त्या भाषेचं पुरेसं ज्ञान नाही. अशा सगळ्या वातावरणामध्ये त्या भाषेत शिका पहिलीपासून असं जर आम्ही मुलांना सांगायला लागलो, आणि मुख्यत्वे पालकांना मला असं फार सांगावंसं वाटतं की हा विचार आपण करायला पाहिजे की शहरातली मुलं जी आहेत, ज्यांच्या वातावरणात इंग्रजी आहे, ज्यांच्या घरात इंग्रजी बोललं जातं, ज्यांची भावंड इंग्रजीमध्ये शिकतात, थोरली भावंड, हा कम्प्लीट वातावरणाचा एक परिणाम असतो. तुमच्या वातावरणामध्ये ती भाषा असणं, घरात भाषा असणं ह्याचा. तर आणि अशा पद्धतीने जर आपण आग्रह धरून, चुकीचा आग्रह धरून, त्याचं जर पॉवर पॉलिटिक्सला आपण जर बळी पडलो भाषेच्या, तर ही पालकांनी आणि विचार करण्याची गोष्ट आहे. कारण त्या बेसिक्स क्लिअर होणं हे महत्वाचं आहे. तुम्हाला ती भाषा नंतर ऍडजस्ट करता येते. आणि आम्ही माझा स्वतःचा अनुभव म्हणून सांगतो, कारण मी मराठी माध्यमामध्ये शिकलो, पण मला नंतर फक्त भाषा शिकायला लागली. मी 11वीला जेव्हा बेळगावला गेलो त्यावेळेला तिथे अर्थातच कानडी होतं आणि मला कानडी तितकं चांगलं यायचं नाही. तिथे मला इंग्रजी बोलायला लागलं कंपल्सरीली, आणि 2 ते 3 वर्षांमध्ये मी इंग्रजी बोलायला लागलो तिथे व्यवस्थित. तर हा शिफ्ट होण्याचा फक्त भाग आहे. पण बेसिक्सच जर तुमची क्लिअर नसतील आणि भाषेच्या अडचणीमुळे जर तुमची पहिलीपासूनच बेसिक्स क्लिअर झाली नाहीत, तर भले तुम्ही उद्या फाड इंग्रजी बोलायला लागलात तरी सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग नाही. 1.5 वर्षापूर्वी येल विद्यापीठाने अहवाल दिला होता की ज्या मुलांनी इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण घेतलं पदवीपर्यंत किंवा त्यानंतरचं, त्यांच्या आणि ज्या मुलांनी मराठी भाषेमध्ये शिक्षण घेतलं किंवा स्थानिक भाषेमध्ये, त्यांच्या पगारामध्ये 30% फरक होता. म्हणजे ज्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं ते 30% अधिक जास्त त्यांचं उत्पन्न होतं मासिक. तर जी भाषा तुम्हाला रोजीरोटी देते तीच भाषा लोकांना प्रिय होते. कुठल्याच पालकांना आत्ताच्या युगातल्या आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर पेक्षा वेगळा काय व्हावा असं वाटत नाही. हो, दुर्दैवाने ते तुमच्या घरी कशी परिस्थिती होती? साधारण तसंच होतं. आणि त्यामुळे मी इंजिनिअरिंगला गेलो आणि तिथे नापास झालो 2-3 वर्ष, आणि मग परत 3 वर्ष 3 वर्ष नापास झालो पहिल्याच वर्षी म्हणजे. आणि मग मी परत सोलापूरला गेलो आणि आर्ट्सला ऍडमिशन घेतली. आपली सगळं कॉन्सन्ट्रेशन हे जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल ह्याच्याकडे आहे. अत्यंत काय म्हणूया त्याला, असं मोठेपणाने सांगितलं जातं काय कॉम्पिटिशन फार आहे ना. म्हणजे काय तर बाकीच्यांचं काहीही झालं तरी चालेल, तू पहिला गेला. जेव्हा इंजिनिअरिंग मध्ये नापास झाल्यानंतरचा जो काळ होता आणि त्यानंतर आर्ट्समध्ये प्रवेश घेतला तो काळ, तर कशी परिस्थिती होती? म्हणजे काळजी वाटायला लागली अर्थातच, आणि काय होणार आता असं वाटायला लागलेलं असणार. कारण पुढे भविष्य काय असा मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिला असेल. कारण काय आहे की मी जर आई किंवा बाप असेल आणि माझ्या मुलाचं सुख कशात असं जर मी विचार केला, तर घर, गाडी, बंगला काय वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुख असं. मग ते कशात नाही मिळेल तर चांगली नोकरी कधी मिळेल जर चांगली डिग्री असेल. नाही, चांगली डिग्री असेल तर चांगली डिग्री कधी मिळेल की ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी जर मुलाच्या डोक्यात किंवा मुलीच्या डोक्यात राहिलं व्यवस्थित तर चांगली डिग्री मिळेल.
त्यामुळे मग कसं ते कधी होईल तर पाठांतर केल्यानंतर. असं ती चेन असल्यामुळे आपल्याकडे शिक्षणाचा मुख्य उद्देश हा पैसा चांगला मिळवणे असाच केवळ झालेला आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये विकास जो झाला आहे तो असा आपल्या लक्षात येईल की फार एकांगी विकास झालेला आहे. कारण आपली सगळं कॉन्सन्ट्रेशन हे जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल ह्याच्याकडे आहे. अत्यंत काय म्हणूया त्याला असं मोठेपणाने सांगितलं जातं काय कॉम्पिटिशन फार आहे ना. म्हणजे काय तर बाकीच्यांचं काहीही झालं तरी चालेल, तू पहिला बेस्ट, काय वर्क इज गॉड वगैरे असं कसं असेल. का पैसा हे साध्य आहे की साधन आहे. पैसा हे साधन आहे, तुमचं इतर जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने जगण्यासाठीचं साधन आहे. बरोबर. पैसा हे जर तुमचं साध्य होऊन बसलं तर मग तुमचं आयुष्य असंच होणार, तेच एकांगीच होणार. आणि मग त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यातनं पैसा मिळण्याची शाश्वती नाही पण ज्यामुळे तुमचं आयुष्य कदाचित जास्त चांगलं होऊ शकेल, उदाहरणार्थ खेळ, कला, वाचन, प्रवास किंवा या ज्या सगळ्या गोष्टी असतील, संगीत, ह्या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर करून टाकलेल्या आहेत आम्ही. त्या एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे त्या बाजूला ठेवा. मग 8वी 9वी आली की आता 10वी आहे, आता हे सगळं बाजूला ठेवा. म्हणजे IIT चा अभ्यास आजकाल 8वी मध्ये सुरू करतात. मग त्यांना काय सांगता की हा तुला चित्रकला आयुष्य पडले रे नंतर कर, संगीत आयुष्य पडले नंतर कर. असं करत त्या गोष्टी नष्ट होत जातात. ते सगळं तुमचं कोरडं होत जातं. अनेक विद्यार्थ्यांमधनं एक उत्तम विद्यार्थी शोधणारी शिक्षण पद्धती आम्ही करून ठेवली आहे सगळ्या कॉम्पिटिशन आणि पहिला नंबर आणि या सगळ्याच्या नावाखाली. मेरिट लिस्ट, पहिला नंबर. एक्झॅक्टली. खरं तर शिक्षणाचं काम हे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय उत्तम आहे हे शोधणारी खरं तर शिक्षण पद्धती हवी. त्याचा अर्थ तो आहे. त्यामुळे अनेक जे तुमच्या समोर शक्यता आहेत त्या तुम्ही सगळ्या नाकारून प्रतिष्ठा कुणाला आहे आज समाजामध्ये. थँक्यू. प्रतिष्ठा फक्त थँक्स इरा. प्रतिष्ठा फक्त ज्याच्याकडे जास्तीत जास्त पैसा आहे त्याच ह्याला फक्त प्रतिष्ठा आम्ही दिलेली आहे. म्हणजे किती जास्तीत जास्त पैसा मिळवलेला आहे त्या ह्याला सक्सेस, तो सक्सेसफुल माणूस. मग असा सक्सेसफुल प्रोफेशनल ज्यांनी पैसे मिळवलेले आहेत, त्यांनी प्रसंगी पुस्तकं वाचली नसतील, त्यांनी पेपर वाचला नसेल, त्यांनी एखादी नाटक बघितलं नसेल, तो संगीत ऐकत नसेल, तो प्रवास करत नसेल, तो 4 वाईट कामं करत असेल आपल्या प्रोफेशनसाठी, तरी सुद्धा समाज म्हणून आज आपण त्यांना मान्यता देतो, त्यांना आदर देतो, त्यांना कार्यक्रमांना बोलवतो, त्यांच्या हस्ते पारितोषिकं देतो. आम्हाला काही वाटतच नाहीये करप्शनचं, म्हणूनच आम्हाला काही वाटत नाही. कारण पैसा आहे ना, मग कशा मार्गाने मिळवलाय आम्हाला त्याच्याबद्दल काहीही वाटत आहे, याला आम्ही जास्त महत्व द्यायला लागलेलो आहे. आणि या सगळ्याचा परिणाम आज आपल्या ज्या पद्धतीने एक स्वार्थी नागरिक घडवणारी शिक्षण पद्धती आज आपण जी करतो आहोत ती झालेली आहे. मग आता माझं असं म्हणणं आहे की तुमच्या पुढच्या पिढीला दोष देण्यात अर्थ नाही, कारण गेली 5-6 पिढ्या तुम्ही हे करत आलेल्या आहात ह्या चुका. तुम्ही जेव्हा BA ला ऍडमिशन घेतली आणि BA नंतर याला जाण्याचं NSD ला जाण्याचा निर्णय घेतला, तर त्या सगळ्या याच्यामध्ये अवतीभोवतीचं वातावरण कसं होतं? कारण तुम्ही कम्प्लीट पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार केलेला होता, वेगळी वाट चोखाळलेली होती. मला असं वाटतं की मी खूप उद्धट आहे आणि त्या उद्धटपणाचा मला बऱ्याच वेळेला फायदा झालेला आहे. आणि चांगल्या अर्थाने उद्धट. मी मध्ये कुठल्या तरी कॉलेजमध्ये गेलेलो होतो आणि ते म्हणाले की तरुण मुलांना काय संदेश आहे. म्हटलं पहिला संदेश हा की आई वडिलांचा ऐकू नका. आणि कुठल्या अर्थाने की माझं असं ठाम मत आहे सर की आजच्या पिढीला जे एक्सपोजर आहे, त्यांना जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांची जी बुद्धिमत्ता तयार झालेली आहे, बऱ्याच वेळेला आधीची पिढी त्याला कोप करू शकत नाही. आम्ही त्यांना एनकरेज करत राहतो, लहान मुलं काय स्मार्ट आहे. इंग्रजी लेखकाचं वाक्य वाचलंय की नवी पिढी ही आधीच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते, त्यामुळे आधीच्या पिढीपेक्षा त्यांना जास्त दिसतं. आणि आधीची पिढी ते मानायला तयार नसतं, कारण त्यांच्या नजरेच्या याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी त्यांना दिसतात खऱ्या असतात. पण ही पिढी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे त्यांना आणखीन वरचं आणि आणखीन पुढचं दिसतं.
मध्ये मी एका डॉक्टरांशी बोलत होतो आणि त्या असं म्हणत होत्या की इव्होल्युशन मध्ये आता मनुष्य प्राणी हा वेगळ्या प्राण्याला जणू जन्म देतो आहे अशा पद्धतीने आपण आता बघायला पाहिजे नवीन पिढीकडे, कारण तसं झालेलं आहे. त्यांचं सर्किट सिस्टीम म्हणाला त्या वेगळ्या आहेत. मल्टीटास्किंग, तुम्ही एका वेळेला 10 गोष्टी कशा रे करता आपण म्हणून ओरडतो, अरे त्यांच्यात ती कपॅसिटी आहे. मला कसं जगायचं आहे याची व्याख्या माझी मला फार क्लिअर असायला लागते आणि ती डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला इतर मोठी आयुष्य बघायला पाहिजेत, वाचायला हवं, इतर जग बघायला पाहिजे की मला माझं आयुष्य मी समाधानी कधी असणार आहे हे मला असं वाटतं की ठरवता आलं पाहिजे. तुम्ही जसा एकला चलो रेचा प्रवास केला, एकट्याचा मार्ग निवडला आणि आपल्या स्वप्नांचा वेध घेण्याचे प्रयत्न केले आणि त्यात तुम्ही आता यशस्वी झालेले दिसतात, तसाच प्रयत्न तरुणांनी केला पाहिजे. त्यांनी आपली जी अंतर्मनातली जी भावना आहे ती भावना बाह्य दडपणांना न जुमानता त्याचा त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. एक गोष्ट मला ह्याविषयी अशी सांगावीशी वाटते की मला कसं जगायचं आहे ह्याची व्याख्या माझी मला फार क्लिअर असायला लागते आणि ती डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला इतर मोठी आयुष्य बघायला पाहिजेत, वाचायला हवं, इतर जग बघायला पाहिजे की मला माझं आयुष्य मी समाधानी कधी असणार आहे हे मला असं वाटतं की ठरवता आलं पाहिजे. त्यामुळे तरुण मंडळींना ही व्याख्या करता आली पाहिजे. मी ऑडीमधनं हिंडलो म्हणजे मी सुखी असणार आहे असं जर तुमचं मत असेल तर एक गोष्ट लक्षात घेऊया की आज ऑडी आहे, उद्या आणखीन काहीतरी त्याच्यापेक्षा वरची कंपनी, त्याच्यानंतर आणखी वरची कंपनी येईल. हे तुम्ही ठरवलं कशावरनं ऑडी, की माझ्या इतर लोकांकडे ऑडी नाहीये ती माझ्याकडे असली पाहिजे. म्हणजे माझ्या व्याख्या, मग ते माझ्याकडच्या वस्तू असोत, मी कुठे राहतो ते असो, मी कुठले कपडे ब्रँड्स घालतो ते असो, माझी मुलं कुठल्या शाळेत जात आहेत इथपर्यंत आज आम्ही सिंबल करून ठेवलेलं आहे. त्याच्यावरनं मी माझी शाळेचा दर्जा याच्यावरून वडिलांची प्रतिष्ठा आणि पात्रता ठरवणे इतका मी त्या सिंबलिझमला बळी पडलेलो. गाडीचा स्टेटस आणि शाळेचा स्टेटस साधारणतः सारखंच झालंय. मी कसं जगायचं ह्याची व्याख्या दुसरं कोणीतरी ठरवतोय, मी नाही ठरवत आहे. म्हणजे काय, मी माझं समाधान दुसऱ्याच्या हातात देऊन टाकलेलं आहे आणि जेव्हा मी ते दुसऱ्याच्या हातात देतो त्यावेळेला मी कधीच सुखी होणार नाही. खात्री बाळगा. खलील जिब्रान यांनी जे मुलांसाठी जे कविता लिहिलेली आहे त्याच्या पहिल्या कडव्यातच ते म्हणतात की मुलं ही तुमची मुलं नाहीयेत, तर ही संपूर्ण समाजाची, चिल्ड्रन आर नॉट फ्रॉम यू, चिल्ड्रन आर थ्रू यू, असं खलील जिब्राननी म्हटलेलं आहे. काय सुंदर आहे की नका तुम्ही तुमचं लादू, तुमचं प्रतिष्ठा तुमच्या मुलांवरती. शेवट त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या धनुष्यावरचे ते बाण आहे आणि ते तुम्ही प्रत्यंच्या जितकी ताणाल तर तुम्हाला ताण होतो असा समजू नका, तर ते आणखीन पुढे जाण्यासाठी शक्ती तुम्ही देता असं तुम्ही माना खरोखर. आणि हे चुकीचे शब्द जे आहेत कॉम्पिटिशन, वर्कहॉलिक, वर्क इज गॉड वगैरे, वर्क इज वर्क, अत्यंत चुकीच्या कॉन्सेप्ट्स आहेत. क्वेस्टच्या या एकूणच सगळ्या शैक्षणिक प्रगतीबद्दल गेल्या 8 वर्षातून ज्या पद्धतीने इथे काम उभं राहिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही तुमचे अनुभव एकला चलो रेमध्ये मांडलेत. याच्या जोडीला आता म्हणजे इथून शैक्षणिक आपल्या प्रगती संदर्भात तुमचं जे चिंतन सुरू झालेलं आहे ते एकूण सामाजिक बदल किंवा सामाजिक स्थित्यंतरापर्यंत जातं. तर आपण पुढच्या भागामध्ये त्या विषयावर बोलूया की समाज वेगळ्या पद्धतीने एका स्थित्यंतरातून जातोय, तर या सगळ्या स्थित्यंतरामध्ये समाज कसा बदलत चाललेला आहे आणि त्याने कसं पुढे गेलं पाहिजे या संदर्भात आपण बोलूया. पुन्हा एकदा एकला चलो रेमध्ये आपण सहभागी झाला याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.